नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। देशातील व राज्यातील चालू घडामोडी आणि सुपरफास्ट बातमीपत्र जाणून घेण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्कला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आता गॅस 55 रुपये। आज टंचाईच्या काळात एलपीजी गॅस तर बंदच आहे। गो गॅसचा आहे त्याचा भाव 55 100, आता 110 केला परत मग ते टाकी संपली। त्यात काय होते, गावातले लोक म्हणजे आम्ही काय वारकरी आहे का, गॅस वाढल्यामुळे पैसे वाढतात। आता भाविक आल्याला त्याला रिक्षाने जाणं भागच पडते, त्याची कुठं गाडी पार्किंग केली असेल, बस स्टँड असेल, स्टेशन असेल, तर गावातला माणूस तर ती म्हणते आम्ही काय वारकरी आहेत का गावातल्यात। त्यात एक मोठा गैरसमज आहे। वारकरी बी कष्ट करून येतात, पंढरपुरात येतात, पैसे देतात, गावकऱ्यांनी बी तसं दिले पाहिजे। रिक्षावाला तुझ्या भाव कधी करत नसतो, रिक्षावाला सगळे समान आहेत। तरी आमचं एवढं म्हणा, कारण रिक्षावर घर, प्रपंच, बचत गट, त्याच्या मागं परत फायनान्स, सगळ्यांची गाड्या बँकेच्या फायनान्सच्या आहेत, बचत गाड्या असून बजाज फायनान्स 7,500 हप्ता। जर असं होत राहिलं तर आता आली वारी, त्या टाईममध्येच आम्हाला गॅस मिळणार। तरी ह्याच्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परत आपल्या पवारताई यांनी सगळ्यांनी लक्ष घालून पंढरपुरात नव्हतं तर महाराष्ट्रात होणाऱ्या गॅसची टंचाई दूर करून रिक्षावाल्यांची अडचणी सोडाव्या। कारण महाराष्ट्रात आम्ही बघताना रिक्षावाला कोणच बघत नाही। जेव्हा इलेक्शन असेल तेव्हा रिक्षावाला माझा आहे, हे सगळं मान्य आम्हाला, पण ज्यावेळेस रिक्षावाला अडचणीत असतो त्यासाठी कोण येत नाही। आणि ज्यावेळेस आम्ही मैदानात उतरतो परत सर्व पक्षात येतात, मी केलं, परत त्यांचे हेवे दावे चालू आहेत। आमची प्रमुख मागणी असं की आम्हाला गॅस मिळावा आणि 55 रुपये ह्या भावात मिळावा। यांनी सांगितलं की आता गॅस टंचाई वारी 2 दिवसावर आहे। वारीत जर गॅस उपलब्ध झाला, जरी गॅस गाडीत असेल किंवा आता गाडी आम्हालाच मुळताना 110 मिळतो गॅस, तर त्या दर वाढणार आहेत। तरी सर्वांनी त्याची काळजी घ्यायची, कारण परत रिक्षावाल्यावर कोणी टिप्पणी करू नये, ही आमच्या आज उडून सर्व पंढरपूर चालक रिक्षा मालक संघटनेकडनं विनंती आहे। त्यामुळे सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त माझ्या मतानं लवकर लक्ष घालून गॅस कसा पंढरपुरात 55 रुपये देता येईल एवढं करावं। पंढरपुरात जेवढे तीर्थक्षेत्र आहे तिथं जेवढ्यात लवकरात गॅस देता येईल तेवढं देण्यात यावा। विषय असा आहे की आज आरटीओ ऑफिस जेव्हा आपण गाड्या सगळ्या चालवतो, बरोबर, पंढरपूर ते सोलापूरला पासिंग करायला जातो, काय सांगाल याबाबत? ह्याबाबत आपल्या आधी बंधू लय जण म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये वारलेत। आमचा गांडोळे असतील, असे अनेक जण आमचे बंधू आहेत की तिथं पासिंग करायला गेलेले आहेत, येताना ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा जाताना खर्च होतो, येताना खर्च रिक्षावाला तेवढं परवडत नाही। जेणेकरून आता आपल्या माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी मांडलेलंच आहे की पंढरपुरात आरटीओ ऑफिस व्हावं आणि लवकरात लवकर हे आमच्या सर्व रिक्षावाल्या बांधवाकडनं, चालमार्गाकडनं विनंती आहे, जेवढं लवकरात लवकर सहकार्य करेल तेवढं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। प्रश्न मांडल्याबद्दल बी त्यांचं आम्ही अभिनंदन मानतो करतो। 55 रुपये किलो असताना भरपूर मिळत होता आणि त्यांची ऑफर होती आम्हाला की 20चा फ्री, 30चा फ्री। आता 100 रुपयानं 110 रुपये झाला आहे, तरी पण गॅस काय मिळत नाही आम्हाला। फक्त आमची इच्छा आहे की हाय 54 रुपया दरात आम्हाला गॅस मिळावा। आता चैत्रवारी चालू होणार आहे 2 दिवसात जर गॅसचा प्रश्न नाही मिटला तर पूर्ण भावी भक्तांची गैरसोय होईल आणि ह्याला सर्व जबाबदार सरकार राहील। या 2 दिवसाच्या त्यांनी आम्हाला गॅसचा प्रश्न आमचा मिटवा। दरवाढ किती झाली? दरवाढ आधी 55 रुपये किलो होता, 60 झाला, 70 झाला, 85 झाला, आता 100 आता 110 झालं, तरी संपलाय म्हणून सांगतात आम्हाला। आता संपलाय म्हणून सांगितलं आम्हाला, उद्या गाडी येईल, आल्यानंतर आम्ही सांगू। गॅसचा पुरवठा कुठे असं वाटतंय? पूर्ण कुठंच होत नाही गॅसचं, लगेच 2 दिवस झाले सांगते संपला गॅस। पंप किती? पंढरपूर शहरात 2 आहे ती, पण आता सध्याला एकच चालू आहे, एक बंद आहे। जसं गॅसचा प्रॉब्लेम झाला आहे तसा इथला सांगोल चौकातला बंद आहे, लिंक रोडचं चालू आहे। बोगस आम्हाला 90 रुपयानं 54 रुपयानं पहिला मिळत होता, त्यानंतर 85 केला, त्यानंतर आता 100 केला, 100 नंतर 110 केला आणि आज स्टॉक संपला म्हणून सांगितलं। आणि इकडलं सांगोलचा नाक्याचा पंप तर काय असताना बी आम्हाला तिथला गॅस मिळाला नाही। काय मागणी काय तुमची? आमची मागणी आहे की पहिल्या योग्य दरात आम्हाला या 54 रुपयानंच गॅस मिळावा आणि वेळेत उपलब्ध व्हावा। आता सध्या पंढरपुरात गॅसची एवढी अडचण आहे, वारी 2 दिवसावर आलेली आहे, पण गॅस आम्हाला योग्य दरात आम्हाला मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे। अविनाश बनसोडे। आज गॅस दरवाढ झाली, काय सांगाल? सोन्याचे पण जेवढे दर वाढत नाहीत दिवसात 3 टाईम, तेवढे गॅस पंपाचा मालक गॅसचे दर वाढवा लागला आहे। दिवसातून 3 आणि 4 वेळा गॅस, सकाळी वेगळा असतंय, दुपारी दर वेगळा असतंय, संध्याकाळी आज तर 100 रुपये केलता त्यानं। म्हणजे कुणाकडे गॅस नाही म्हणून ही लूट चालली आहे पब्लिकची। आमचे तर रिक्षावाले एवढे हाल व्हायला लागले आहेत, पॅसेंजरला सांगितलं जरी म्हणलं की गॅसचे दर वाढल्यात तरीसुद्धा पॅसेंजर म्हणतात तेवढे दर नाहीत। आता त्यांना तिथं पंपावर नेऊन दाखवायचं का? असे हाल व्हायला लागलेत रिक्षावाल्याचे। तर शासनाकडे का
शासन दर वरनंच लावलेला असतं, पण इथं मनमानी कारभार चालू आहे पंपाचा. पंप असे दर वाढवायला लागलेत की जसं काय जगात गॅस संपला ह्याच्याकडे एकट्याकडे गॅस आहे असं चालू झालेलं आहे. मागणी काय तुमची? आमची मागणी एवढीच की जी शासनाने दर दिले आहेत त्याप्रमाणे त्यांनी गॅस वितरण करावा आणि पब्लिकला सहकार्य करावं. गॅसचे दर लवकरात लवकर कमी करावेत आणि पूर्वीप्रमाणे जसं गॅस वितरण होतं तसं सुरळीत करावेत. जसं पहिलं 54 रुपये होतं तसं 54 रुपयेप्रमाणेच द्यावेत आणि जे गॅस मनमानी चालू आहे ते कमी करावे हीच मागणी आहे फक्त आमची. गॅस दर कधीपासून झाली? युद्ध चालू झाल्यापासून गॅसचे दर वाढायला लागलेत. युद्ध काय मागणी? आमची मागणी आहे की जसं शासनाचा दर निश्चित केलेला आहे त्याचप्रमाणे गॅसचे दर देण्यात यावे वितरण आज करून. पंढरपूरमध्ये चैत्री वारी भरती आहे, होय, याबद्दल काय सांगाल? क्षेत्रवारीमध्ये आम्हाला गाड्याला पंप बंद आहेत, गॅस मिळणार नाहीत. आम्ही धंदा कसा करायचा रिक्षाला? तुम्ही भावी भक्तांना जी एवढी सोय करताय, हां, आज भावी भक्तांना जी भाडेवाढ तुम्ही सांगताय, काय सांगाल याबाबत? जर आम्ही रिक्षा त्यांना सांगितलं गॅसचे दर वाढलेत तर त्यांना विश्वास पटत नाहीत की गॅसचे दर वाढलेत. त्यांनी म्हणतील की तुम्ही मनमानी करताय, गॅसचे दर तुम्ही वाढले नसताना तुम्ही रिक्षाचे दर वाढवतायत. मग आम्ही त्यांना काय प्रत्येक पॅसेंजरला तर आम्ही पंपावर नेऊन दाखवू शकत नाही की गॅसचे दर वाढलेत, गॅसचे दर वाढलेत. मग ह्याच्यासाठी आम्हाला शासनाने काहीतरी GR सादर करावं की रिक्षाचे बी दर वाढवावेत. नुसतं गॅसचेच दर वाढायला लागले तर रिक्षाच्या दराबद्दल कुणीच काय बोलत नाही.